वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। वासरासाठी आपल्या पान्हा फुटतो जिला, तान्ह्यासाठी रात्र काय दिवस असतो तिला. वाघीण असो हरिण असो असो अथवा गायी, दैवत नाही जगात मोठे आईपेक्षा काही. आई म्हणजे साक्षात ईश्वर. म्हणतात ना, दुधाची साय असते, लेकराची माय असते, आई खरोखरच आई असते. मित्रहो, आज आमची आई वयाची 75 वर्षे पूर्ण करत आहे. अगदी बालपणापासूनच आयुष्याच्या काटेरी अनुभवाची शिदोरी सोबत घेऊन जीवनाच्या या प्रवासात तिनं घेतलेले अनुभव हे अंगावर शहारे आणणारे आहेत. तिच्या आयुष्याचा हा जीवनपट आम्ही तुमच्यासमोर उलगडत आहोत. तरोडा मांगुळ यवतमाळ जिल्ह्यातलं एक छोटंसं गाव. याच गावात ब्राह्मण कुटुंबात श्री व्यंकटेश देवळे आणि सौ लक्ष्मी देवळे यांच्या पोटी आमच्या आईचा जन्म झाला. ती तारीख होती 11 ऑगस्ट 1941ची. आईचं घरचं नाव तसं शकुंतला. परिस्थिती घरची ही बिकटचीच. वडिलांचा भिक्षुकीचा व्यवसाय, त्यामुळं बालपण काटकसरीतच गेलं. पण काटकसरीतूनच मार्ग काढून आनंदाची अनुभूती घेण्याचं बाळकडू तिला तिच्या वडिलांकडूनच मिळालं. नंतर सुरू झाला शिक्षणाचा प्रवास. या प्रवासात खंबीरपणे पाठीशी उभे राहिले तिचे 2 भाऊ, म्हणजेच आमचे मामा श्री ज्ञानेश्वरराव आणि श्रीधरराव देवळे. पण नियतीचा डाव कोणी ओळखू शकत नाही. नियतीच्या मनात काही वेगळंच दडलेलं होतं. शिक्षणाचा प्रवास जेमतेम सुरू झाला होता, तर 5वीत असताना तिच्या वडिलांचं छत्र हरवलं. समोर काळोख पसरला, पण त्यातही भावांनी आधारवड होऊन वडिलांची उणीव भासू दिली नाही. या दरम्यान तिचे 2ही भाऊ म्हणजेच आमचे मामा शिक्षक म्हणून रुजू झालेत. आणि तसंही भाऊ अविवाहित असल्यामुळं घरची संपूर्ण जबाबदारी ही आईवरच पडली. ज्या हातांनी खेळ खेळायला पाहिजेत त्या हातांमध्ये घरकाम आलं. त्यामुळं लहान वयातच घरच्या संपूर्ण जबाबदाऱ्या आईला पार पडाव्या लागल्यात. अशातच 8वीपर्यंतचं शिक्षण पूर्ण झालं. पुढे शिक्षणाची खूप इच्छाही देखील होती, पण गावात पुढील शिक्षणाची सुविधा नव्हती आणि बाहेर राहून शिक्षण घेण्याची परिस्थितीही नव्हती. त्यामुळे आपल्या इच्छा आकांक्षांना तिला तिथंच पूर्णविराम द्यावा लागला. पण तिनं तिथंच न थांबता स्वतःला घरकामासोबतच विणकाम, भरतकाम या कलांमध्ये झोकून दिलं आणि ह्या कला आत्मसात केल्या. अशा रीतीने जीवनात वाटचाल करत असताना 1963 साली तिच्या आयुष्याला जोडीदार लाभला. ते म्हणजे वासुदेव लक्ष्मणराव पाटील, म्हणजेच आमचे बाबा यांच्या रूपाने. ते सुद्धा स्वतः शिक्षक होते. आता देवळेंच्या घरची शकून पाटलांची सून रेखा झाली. त्यांचा हा नवीन संसार महागाव येथे सुरू झाला. त्यांच्या संसार वेलीवर 1964मध्ये पुत्ररूपाने पहिले फूल उमलले. श्रीपाद म्हणजेच माझा मोठा भाऊ. नंतर 1966मध्ये कन्यारत्न म्हणजेच सरोजताईचा जन्म झाला. नंतर 1973मध्ये दुसरी मुलगी सुहासताईचा जन्म झाला. एकीकडं संसार बहरत होता, पण दुसरीकडं आर्थिक परिस्थिती बेताचीच. संसाराचा गाडा हाकताना कसरत होत होती. या प्रतिकूल परिस्थितीतही आई कधीही डगमगली नाही, कारण आता आयुष्याच्या रंगमंचावर तिला एक नवीन भूमिका साकारायची होती, आणि ती म्हणजे आईची. कारण स्त्री ही एका क्षणाची पत्नी तर अनंत काळाची माता असते. स्वतः पूर्वीपासूनच धार्मिक वातावरणात वाढल्यामुळं मुलांवरही हे संस्कार तिनं रुजवले.
आणि मग पुढे मुलांच्या शिक्षणासाठी तिनं आपलं बस्तान कारंजा इथं हलवलं. श्री गुरु महाराजांच्या पावन स्पर्शानं पवित्र झालेल्या या नगरीत संसार आता बहरायला लागला. त्यातच 1976मध्ये जुळी मुलं जन्माला आलीत, नागेश आणि उमेश. त्यातील नागेश म्हणजेच मी आजचा माधव. पण नियतीनं उमेशला बालपणातच हिरावून घेतलं. पण ह्या दुःखाला न घाबरता त्याच्याशी 2 हात करत आईनं समर्थपणे संसार पुढे लोटला. आपल्या मुलांचा सुखी संसार उभा राहावा हे प्रत्येक आईवडिलांचं स्वप्न असतं. त्यानुसार 1987मध्ये सरोजताईचं लग्न श्री चंद्रशेखर कुलकर्णी अंजनगाव सुरजी यांच्याशी झालं. त्यानंतर मग ताईला पहिला मुलगा झाला आणि आमच्या आनंदाला जणू उधाण आलं. हे आनंदाचे अलगद क्षण डोळ्यात टिपत असतानाच पुन्हा नियतीनं आपला डाव साधला. सुखामागे दुःख जणू हिचा पाठलाग करत होते. एका दुर्घटनेत वयाच्या 18व्या वर्षी 12वीत शिकत असलेली आमची बहीण सुहास हिचा मृत्यू झाला. ह्या घटनेनं आई परत कोसळली. पण म्हणतात ना की प्रत्येक रात्रीनंतर दिवस उजाडतोच, त्याचप्रमाणे आईनंही स्वतःला सावरलं. कारण तिच्यावर जबाबदारीच तशी मोठी होती. तिनं मोठ्या हिमतीनं बाबांना आणि आम्हा भावंडांना या परिस्थितीत सांभाळलं. पुढे 1991मध्ये मोठ्या मुलाचं म्हणजेच श्रीपाद भाऊचं लग्न झालं. घरात वृषाली वहिनीच्या रूपानं नवीन सून आली. भाऊ आणि वहिनीच्या संसारवेलीवर पहिलं फूल उमललं, नेहा. आता आईच्या भूमिकेतून आजीच्या भूमिकेत आई शिरू लागली. नातीच्या प्रेमानं आणि कौतुकानं ती न्हावून निघाली. पुढे दुसरी नात म्हणजेच प्राजक्ता झाली. आता तर आजीच्या आनंदाला पारावार उरलं नाही. जीवन आता सुखकार झालं होतं. आता फक्त एकच खंत मनामध्ये सळत होती आणि ती म्हणजे स्वतःचं एक छोटंसं का होईना हक्काचं घरकुल असावं. त्यामध्ये आपल्या परिवारानं आनंदानं राहावं. आईच्या मनाची ही इच्छा बाबांनी पूर्ण केली. श्री गुरु महाराजांच्या कृपेनं 1997मध्ये तिचं हे स्वप्न पूर्णत्वास आलं. स्वतःचं घर झालं. किती आनंद झाला तिला, तो आपण शब्दात सांगूच नाही शकणार. पुन्हा जीवनात आनंदाचे क्षण आले. 8 जून 2003 रोजी माधवचं म्हणजेच माझं लग्न झालं. आईला भाग्यश्रीच्या रूपानं दुसरी सून मिळाली. भाग्यश्री नावाप्रमाणेच भाग्य घेऊन आलेली. भाग्यश्रीच्या येण्यानं आमच्या घरात आनंदाचे वारे वाहू लागले. आनंदाचा हा परमोच्च बिंदू म्हणजे घरात नातू असणं, म्हणजेच आमच्या गुरुराजचा जन्म झाला. किती आनंदाचे दिवस होते ते. नातवाचं कौतुक करताना, त्याला न्हाऊ माखू घालताना, त्याला घास भरवताना आईचा आनंद पाहण्यासारखा होता. आजी आजोबा नातवांच्या प्रेमात रमून गेले होते. असं वाटायचं हे आनंदाचे क्षण कधीच संपू नये. पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं. 31 जुलै 2006मध्ये कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. अकस्मात बाबा गेले. आई पुन्हा कोसळली. याच दरम्यान मग मी वाशिमला कोचिंग क्लासेस सुरू केलेत आणि श्री बालाजीच्या कृपेनं तिथं चांगलं यश मिळालं. मग मी एक मोठा निर्णय घेऊन टाकला. तो म्हणजे आपलं मूळ गाव कारंजा सोडून वाशिमला स्थायिक होण्याचा. वाशिम आईला पण चांगलंच लाभी लागलं. इथं बाबांच्या दुःखातून बाहेर यायला मदत झाली. याला मुख्य कारण म्हणजे 13 ऑक्टोबर 2008 रोजी आमच्या घरी गौरीचा जन्म झाला. गौरीसोबत खेळताना, गौरीचं कौतुक करताना आईनंही मग गौरीसोबत बालपण अनुभवलं. आजही गौरीला रोज रात्री आजीकडून एक गोष्ट लागतेच. हळूहळू प्रपंचाच्या जबाबदाऱ्या कमी होत गेल्या. त्यामुळं आईच्या धार्मिक स्वभावानं उचल खाल्ली आणि भगवंताच्या कृपेनं तिची 4 धाम, अष्टविनायक, नेपाळ यात्रा घडली. याचं सगळं श्रेय तिची हिंमत आणि श्री गंद्रे काका यांच्या कारंजा येथील मृणाल ट्रॅव्हल्सला जातं. प्रत्येक यात्रेमध्ये अगदी आपल्या आईप्रमाणे त्यांनी आईची काळजी घेतली.
ह्या सर्व वाटचालीत आईच्या आशीर्वादानं वाशिममध्ये स्वतःची गाडी घेतली. एकेकाळी बैलगाडीतून प्रवास केलेल्या आईचा स्वतःच्या कारमध्ये बसण्याचा आनंद काही वेगळाच होता. नंतर 2011मध्ये वाशिमला स्वतःचं घर झालं. आईचा कुडाच्या झोपडीत सुरू झालेला आयुष्याचा हा प्रवास आज स्वतःच्या बंगल्यापर्यंत पोहोचला. आयुष्याच्या उतरणीवर आज आईचं जीवन अगदी ओथंबून वाहत आहे. मुलं, सुना, लेक जावई, नातवंड यांच्यासोबत ती जणू देहभान विसरून जात आहे. अजूनही या वयातही तिचा उत्साह तारुण्याला लाजवणारा आहे. डोळ्याचं ऑपरेशन होऊनही तिची विणकामाची कला काही अजून थांबलेली नाही. तिनं विणलेले पडदे, रुमाल, स्वेटर, जॅकेट हे सगळं पाहून थक्क व्हायला होतं. आता आई वयाच्या 70ीत पोहोचली होती, पण नातवाच्या मुंजीत तिनं दाखवलेला उत्साह हा आमच्यासारख्या तरुणांनाही थक्क करणारा होता. आज गुरु महाराजांच्या कृपेनं आम्ही तिन्ही भावंड आपापल्या आयुष्यात स्थिर आहोत. ताईचा मोठा मुलगा अक्षय CA झालाय, तर लहान मुलगा भूषण स्वतःचा हॉटेल व्यवसाय सांभाळतो. भाऊची मोठी मुलगी नेहा LLM करती आहे, तर लहानगी प्राजक्ता इंजिनिअरिंगला आहे. माझा मुलगा गुरुराज 7वीला, तर मुलगी गौरी 3रीत आहे. आज वयाच्या 75व्या वर्षी देखील आईची प्रकृती छान ठणठण आहे. आजही ती रोजची दैनंदिन कामं अगदी सहज करते. आजही एखाद्या घरगुती कार्यक्रमातला तिचा उत्साह हा कमालीचा असतो. तिची प्रकृती आणि तिचा उत्साह याही पुढे असाच अबाधित राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि आई, तुला आम्हा सर्वांकडून 75व्या वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा. आईची महानता सांगायला शब्द कधीच पुरणार नाही. तिचे उपकार फेडायला 7 जन्मसुद्धा पुरणार नाही. आमची स्तुती करताना ती कधीच थांबत नाही, आणि आमचा मोठेपणा सांगताना तिच्या आनंदाला पारावार उरत नाही. देवाकडे एकच मागणे, भरपूर आयुष्य लाभो आईला. आमच्या प्रत्येक जन्मी तिच्याच पोटी दे जन्म आम्हाला, तिच्याच पोटी दे जन्म आम्हाला, तिच्याच पोटी दे जन्म आम्हाला.